नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि तितकीच गंभीर घटना समोर आली आहे। महिनाभरापासून बेपत्ता असलेला एका वृद्धाचा सांगाडा जंगलात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे पोलीस आणि वन विभागाकडून शोध मोहीम राबवण्यात आली होती, मात्र तरीही तब्बल 1 महिन्यानंतर सांगाडा सापडल्याने वन विभागाच्या गस्ती आणि शोध कार्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे। रामटेक तालुक्यातील करवाही परिसरातील दुलारा गावचे रहिवासी गोपीचंद भैयालाल खंडाते वय 63 हे 12 मे रोजी घरातून जंगलाच्या दिशेने गेले होते, मात्र ते घरी परतले नाहीत। कुटुंबियांनी शोध घेतला, परंतु त्यांचा काहीच मागमूस लागला नाही। अखेर देवलापार पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली। तक्रारीनंतर पोलीस आणि वन विभागाच्या पथकांनी संयुक्तपणे जंगल परिसरात शोध मोहीम सुरू केली होती, मात्र या शोध मोहिमेला यश आले नव्हते। दरम्यान शनिवारी देवलापार वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 474 मध्ये एका गुराख्याला मानवी सांगाडा आढळून आला। ही माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। प्राथमिक तपासात हा सांगाडा बेपत्ता असलेल्या गोपीचंद खंडाते यांचा असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे, मात्र अधिकृत पुष्टीसाठी पुढील प्रक्रिया सुरू आहे। मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मृत्यूनंतर वन्य प्राण्यांनी मृतदेहाची विटंबना केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सांगाडा पुढील तपासासाठी आणि शवविच्छेदनासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे। अहवाल आल्यानंतरच मृत्यूमागील सत्य समोर येणार आहे। मात्र या घटनेनंतर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे। जंगलात नियमित गस्त आणि शोध मोहीम सुरू असताना हा सांगाडा इतके दिवस नजरेस कसा पडला नाही? वन विभागाचे शोधकार्य आणि गस्त व्यवस्था किती प्रभावी होती याबाबत नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। महिनाभर बेपत्ता असलेल्या वृद्धाचा सांगाडा जंगलात सापडल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत। मृत्यूचे कारण नेमके काय? शोध मोहिमेत कोणत्या त्रुटी राहिल्यात आणि वन विभागाच्या गस्तीवर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांना प्रशासन काय उत्तर देते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।